नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 15/12/2024 चे बाजारभाव जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आज सर्वप्रथम कोल्हापूर येथे 6,658 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 4,500 रुपयाचा दर मिळाला. जालना येथे 165 क्विंटलची आवक झाली. येथे 1,300 रुपये कमीत कमी ते 5,200 जास्तीत जास्त दर मिळाला. अकोला येथे 1,366 क्विंटलची आवक झाली. येथे 2,500 रुपये कमीत कमी ते 4,200 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथे 892 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 1,200 रुपये कमीत कमी ते 3,700 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. चंद्रपूर येथे 338 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 2,000 कमीत कमी ते 4,500 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. सोलापूर येथे 50,019 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 300 रुपये कमीत कमी ते 5,200 जास्तीत जास्त दर मिळाला. बारामती येथे 445 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 2,500 रुपये कमीत कमी ते 6,700 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. येवला अंदरसूल येथे 5,000 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 200 रुपये कमीत कमी ते 2,876 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. अमरावती येथे 405 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 1,500 रुपये कमीत कमी ते 3,800 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. लासलगाव येथे लाल कांद्याला 1,501 कमीत कमी ते 3,500 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. लासलगाव येथे लाल कांद्याची 3,500 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 1,000 रुपये कमीत कमी ते 3,000 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉप कांदा बाजार समितीमधील बाजारभाव. आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, शेतकरी मुलाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.